श्री स्वामी समर्थ. अधिक मास 2026 अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात लेक व जावायला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू दान दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. तसेच जावायला वाण काय द्यावे, पण ज्यांना मुलगी नाही त्यांनी काय करावे, किंवा ज्यांना जावाई नाही त्यांनी काय करावे. ज्यांच्या मुलीचं लग्न झालेलं नाही, मुलगी अविवाहित आहे म्हणजेच मुलगी लहान आहे, तर मग त्यांनी काय करावे, अधिक मासात काय करावे, काय टाळावे, कोणते वाण अधिक मासात जावायला द्यावे की सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास, सर्वात महत्त्वाचा. म्हणजे हा महिना म्हणजे लेक व जावायचे लाड करायचा महिना असतो. म्हणून जाणून घेऊया की अधिक महिना जावयासाठी इतका खास का असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीच्या काळापासून अधिक मासामध्ये जावयाला सोन्याचा किंवा चांदीचा वस्तू देण्याची पद्धत आहे. पण आता सध्या सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे सर्वांना सोनं किंवा चांदी हे घेणं शक्य होत नाही. कारण की काहींची आर्थिक परिस्थिती तशी नाजूक असते. त्यामुळे त्यांना सोन्या चांदीचा वस्तू घेणे शक्य होत नाही. तर सोनं चांदी जरी तुम्ही घेऊ शकत नसाल तरी जावयाला सोन्याहून मौल्यवान ही एक वस्तू अधिक मासामध्ये तुम्ही आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाला वाण देण्यासाठी सोनं चांदी तुम्ही घेऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षाही मौल्यवान या वस्तू मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात झालेली आहे. यंदा 2026मध्ये अतिशय पवित्र अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील म्हणतात त्याला. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असून हा महिना अत्यंत पवित्र व शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात. यंदा 2026मध्ये अधिक महिना आलेला आहे. धोंड्याचा महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि अधिक मास हा महिना अतिशय शुभ मानला जातो. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि देवतांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केले जातात. अधिक मासाची उत्पत्ती प्राचीन काळापासून झालेली आहे आणि जेव्हा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना ज्या वर्षामध्ये येतो त्या वर्षी 12 महिने नसून 13 महिन्याचा पूर्ण वर्ष पूर्ण होतो. तर यंदा 2026मध्ये अधिक मास हा कधी सुरू होणार आहे. या अधिक मासामध्ये म्हणजेच या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक व जावयाला आवर्जून द्या ही एक वस्तू. तर ती कोणती वस्तू आपल्याला या अधिक मासात जावयाला द्यायची आहे हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकून घेणार आहोत. तर यंदा 2026मध्ये अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होणार आहे आणि समाप्ती 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आणि अधिक मास धोंड्याचा महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो दर 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. अधिक मास म्हणजे ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे कारण आहे. आपले हिंदू कॅलेंडर एक चंद्र आणि सौर अशा 2 पद्धतीने चालते. चंद्रवर्ष हे त्यांचे 353 दिवसाचे असते आणि सौरवर्ष 365 दिवसाचे असते. या 2 वर्षामध्ये सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो आणि हा 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी अधिक महिना हा जोडला जातो आणि म्हणून याला अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना देखील म्हणतात. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्याला कोणताही स्वामी नसल्याने भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले स्वतःचे नाव देऊन पुरुषोत्तम मास केले आहे. तसेच त्याचे महत्त्व देखील दुपटीने वाढवले आहे. हा धोंडा म्हणजे दगडपूर्वी या महिन्यात कोणतेही शुभकार्य किंवा विधी आहेत तर ते केले जात नव्हते. त्यामुळे हा महिना धोंड्यासारखा निरुपयोगी मानला जात होता. या लेक व जावयाचा मानपान केला जातो
या महिन्याला आपण जावयाला सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून नक्की द्या. अधिक मासामध्ये जावयाचा मानपान करण्याची प्रथा आपल्याकडे आजही चालू आहे. आपण अधिक मासात जावयाला मानपान केला तर जावयाला उत्तम आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती ही प्राप्त होते. या महिन्यात दान करणे हे अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. आणि या महिन्यात आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही दान होईल तर ते आपल्याला आवर्जून करायचं असतं. अधिक महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच भगवान श्रीहरी विष्णूच्या नामाचा, विष्णू सहस्त्रनामाचा पठण करावं. अधिक मासामध्ये जावयाला अधिक महत्त्व का? याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण लेकीला आणि जावयाला नमस्कार करतो. त्यामुळे अधिक मास लेक व जावयाचा मानपान केल्याने साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात. म्हणून जावयाला नारायण म्हणून संबोधलं जातं. म्हणून जावयाला दिलेलं दान हे साक्षात भगवान विष्णूंना दिलेलं दान किंवा वाण समजलं जातं. म्हणून अधिक मासामध्ये जावयाचा विशेष मानपान केला जातो. पण ज्यांना मुलगी नाही मग त्यांनी अशा लोकांनी काय करावं तर ज्यांना मुलगी नाही तर त्यांनी आपल्या भावाची मुलगी असेल किंवा तुम्ही एखादी मुलीसारखी तुमच्यावर माया प्रेम करत असेल तर अशांना सुद्धा तुम्ही मुलगी मानून तुम्ही त्यांचे सुद्धा लेक जावई म्हणून हे वाण देऊ शकता व हे शुभ फळ मिळवू शकता किंवा पुण्याचं काम करू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या नंदेला सुद्धा मुलगी मानून त्यांच्या मिस्टरांना जावई म्हणून हे वाण देऊ शकता. पण ज्यांना जावई नाही आहेत, ज्यांचे जावई वारले आहेत तर मग त्यांनी काय करावे तर तुमचे काही कारणाने जर जावई वारले असतील तर तुम्ही तुमच्या लेकीला तुमच्या नातवंडाला बोलावून देखील मानपान करू शकता. तुमच्या लेकीला देखील तुम्ही दान करू शकता. किंवा मग तुमच्या बहिणीचा मुलगा भाचा असेल तर भाचा देखील जावईच म्हणून मानला जातो. म्हणून तुम्ही तुमच्या भाच्याला व त्यांच्या पत्नीला तुमची मुलगी मानून हे दान करू शकता. म्हणजेच लेक व जावई मानून हे वाण अधिक मासामध्ये देऊ शकता. तर बघूया आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जावयाला वाण काय द्यावे. आणि सोने चांदी देऊ शकत नसाल तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू आवर्जून द्यायची. तर कोणची द्यायची? या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये या महिन्यात मुलीची आई वडील लेक जावयाला घरी बोलावून त्यांना गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. पंचपक्वान देणं जमत नसेल तर तुम्ही अगदी साधी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवून तुम्ही जावयाचा मानपान करू शकतात. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी या महिन्यामध्ये जावयाचा विशेष मानपान केला जातो. जावयाला धोंडे दान दिले जातात. ते पुरणाचे धोंडे बनवून दान देण्याची पद्धत आपल्याकडे आहे. लेक व जावयाला वाण म्हणून चांदीचे, तांब्याचे किंवा स्टीलचे भांडे 5 भांडे वाण म्हणून दिले जातात. तसेच जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीने अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या भांड्यात, चांदीचे तांब्याचं नसेल तर तुम्ही स्टीलच्या देखील ताटामध्ये देऊ शकता. अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसेऐवजी तुम्ही 33 बत्तासे देऊ शकता किंवा मग 33च्या संख्येने मैसूर पाक देऊ शकता. 33च्या संख्येने जाळीदार पदार्थ वाण म्हणून देत असतात, परंतु त्याची संख्या 33 असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे, सुकामेवा किंवा मग तुम्ही आंबेसुद्धा देऊ शकता. यासारख्या वस्तूसुद्धा 33च्या पटीने देऊन दान करतात. अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या नंतर सुमारे 33 दिवसाच्या नंतर येतो. या 33 महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूचे दान केले जाते.
ती संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्या वस्तू दिल्या जातात. चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्राचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. मुलीचे आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीच्या वस्तू भेट देतात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला फार महत्त्व आहे. यामुळे जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्यावे. जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. जेव्हा तुम्ही चांदीचे निरांजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहाचे वाईट परिणामही कमी होतात. म्हणून या अधिक मासामध्ये जावयाला आवर्जून चांदीचे निरांजन ही एक वस्तू आवर्जून द्या. जर तुम्ही चांदीचे निरांजन देऊ शकत नसाल तर तुम्ही पितळेचे देखील निरांजन देऊ शकता, कारण सोनं, चांदी आणि पितळ या वस्तूपेक्षा आपली भावना महत्त्वाची असते आणि ही घेणाऱ्याने आणि देणाऱ्याने दोघांनीही समजून घ्यायला हवी. ही वस्तू दिल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती नक्कीच होते, कारण की अधिक मासामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तर हा जावयाचा मानपान केल्यानंतर तुम्ही जावयाला वस्त्रदान देखील करू शकता. नंतर आपल्या लाडक्या लेकीचं देखील कौतुक करायचं आहे. अधिक मासामध्ये आपल्या लाडक्या लेकीला देखील ओटी भरायची आहे, कारण अधिक मासामध्ये लेकीला लक्ष्मी म्हणूनच मानलं जातं. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीचं देखील मानपान अवश्य केलाच पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्या लाडक्या लेकीला पाटावर बसून तिला हळद कुंकू लावावे. नंतर लाडक्या लेकीचं साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, लेकूरवाळ, हळकोंड, सुपारी, बदाम, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, 1-2 फळं या वस्तू ओटीत ठेवून लेकीची ओटी भरायची आहे. नंतर लेकीच्या तोंडामध्ये तुम्हाला साखर ही आवर्जून भरवायची आहे आणि ओटी भरताना लेकीला 33 पदार्थ असेल, 33 अनार असे ते 33 रुपये किंवा 33 फळं किंवा पदार्थ आवर्जून द्यावायचे आहेत. अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या लेकीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. या पवित्र अधिक महिन्यामध्ये आईने आपल्या मुलीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. तर ती वस्तू आहे आपल्या मुलीच्या जोडव्यामध्ये भर टाकावी. मुलीला नवीन चांदीच्या जोडवी बनवून किंवा घेऊन द्यावी. पण तुमच्या आईला जर शक्य असेल तर नक्कीच आईकडून जोडवी करून घ्यायची आहेत. परत आईला शक्य नसेल तर तुम्ही स्वतः जोडवी केली तरीसुद्धा चालेल. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.